या व्हिडिओमध्ये आपण एका योजनेबद्दल माहिती बघणार आहोत। ही योजना परीक्षेला विचारल्या जाईल नाही माहीत नाही, पण जे दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांग उमेदवार आहेत, त्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो, म्हणून हा व्हिडिओ घेत आहे। दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना आहे ही। ह्या योजनेबद्दल मी माहिती सांगत आहे। विवाहासाठी दिव्यांगांना 2.5 लाखाचा लाभ मिळणार आहे, हे बातमी आलेली आहे कृषीवर वृत्तपत्राला। तर ते यामध्ये कोणते कागदपत्र वगैरे लागणार आहेत, कशा फॉर्म भरता येईल, हे संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर बघा, मोठ्या अक्षरामध्ये ते दाखवते म्हणजे ते व्यवस्थित समजेल। दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी दिव्यांग आत्मनिर्भर बनवा, विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये यासाठी आता दिव्यांगांना विवाहासाठी शासनाकडून 2.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। त्यामध्ये पती पत्नीपैकी एक जण दिव्यांग असल्यास त्यांना 2.5 लाख रुपये, तर दोघेही पती पत्नीपैकी एक जण दिव्यांग असल्यास 1.5 लाख रुपये आणि दोघेही दिव्यांग असल्यास 2.5 लाख रुपये मिळणार आहे। दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाकडून दिव्यांग व्यक्तीच्या विवाहाचा सहज स्वीकार, त्यामुळे त्यांना प्राप्त होणारे कौटुंबिक, भावनिक, मानसिक, सामाजिक स्थैर्य विचारात घेऊन दिव्यांगांच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ही योजना आहे, दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केलेली आहे। दिव्यांगांना समाजामध्ये स्वतंत्रपणे राहता यावे, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा मिळावा, त्यांच्या अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी ही योजना आहे। दरम्यान आता विवाहाचा खर्च वाढल्याने दिव्यांग कल्याण विभागाने अनुदानामध्ये वाढ केली आहे। पूर्वी दिव्यांगांना विवाहासाठी 50,000 रुपये अनुदान दिले जात होते, आता त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। शासन निर्णयानुसार आता पती किंवा पत्नी यापैकी एक दिव्यांग असल्यास त्यांना विवाहासाठी 1.5 लाख रुपये आणि पती पत्नी दोघी दिव्यांग असल्यास 2.5 लाख रुपये मिळणार आहेत। त्यातील अर्धी रक्कम पती पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात 5 वर्षासाठी फिक्स डिपॉझिट केले जाईल। उर्वरित रक्कम त्यांना लगेच संसाराच्या कामासाठी वापरता येणार आहे। या लाभासाठी नवविवाहित दिव्यांग लाभार्थीने आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कार्यालयाकडे अर्ज करावा। त्यानंतर कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे मान्यतेसाठी पाठवले जातील। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व दिव्यांग कल्याण अधिकाऱ्यांची समिती त्या प्रस्तावास मंजुरी देईल। त्यानंतर लाभार्थीच्या खात्यामध्ये लाभ जमा होणार आहे। तर आता त्यासाठी लागणारे कागदपत्रे किंवा अन्य अटी काय आहेत, हा चौकटमध्ये दिलेली माहिती व्हेरी IMP आहे। वधू किंवा वराकडे किमान 40% दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैश्विक ओळखपत्र आवश्यक आहे। दिव्यांग वधू वरापैकी एक जण महाराष्ट्राचा रहिवासी असावा। विवाह कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असावा। वधू व वराचा पहिलाच विवाह असावा। वधू किंवा वर घटस्फोटित असल्यास अशी मदत यापूर्वी घेतलेली नसावी। विवाहानंतर 1 वर्षात योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येईल। 1 वर्षाच्या आतमध्ये योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येईल। लाभासाठी UDID दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, संयुक्त बँक खात्याचे बँक पासबुक, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे। तर ही म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती आहे, जे दिव्यांग तरुण म्हणजे महिला म्हणजे मुलं मुली आहेत, म्हणजे व्यक्ती आहेत, युवक युवती, तर त्यांना हे योजने म्हणजे जे काय दिव्यांग आहेत अशांना ह्या योजनेचा फायदा होणार आहे। तर हे महत्त्वपूर्ण माहिती आहे। जर तुम्ही या चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। धन्यवाद।